नमस्कार मंडळी, आज पालकाच्या पुऱ्या कशा केल्या ते सांगणार आहे। तर त्यासाठी मी पालक स्वच्छ धुवून घेतला आहे, तुम्हाला दाखवायसाठी छान याच्यात भरून घेतला आहे। लसूण सोलून घेतला आहे, कांदा कट करून घेतला आहे, टोमॅटोची प्युरी करून घेतली आहे। आता टोमॅटोची प्युरी मी का करून घेतली माझं मलाच माहीत नाही, कारण पालक का बरोबर तर ही मिक्सरमध्ये बारीक टमाटर झालेच असते ना, पण कधी कधी आपलं डोकं चालत नसल्यामुळे आपण अशा मूर्खपणाच्या गोष्टी करत असतो आणि आपलंच काम वाढवत असतो। असा अनुभव प्रत्येक गृहिणीला माझ्याप्रमाणे असेलच। आणि त्यानंतर मी त्याची प्युरी तयार करून घेतली, पालकाची प्युरी तयार करून घेतली। तुम्ही याच्यात मिरच्या पण घालू शकता पालक बारीक करायच्या वेळी, पण मिरच्या घातल्यामुळे मिरच्यांचा अंदाज लागत नाही, तिखटाचा अंदाज लागत नाही, त्यामुळे मी इथे मिरची घातलेलीच नाही आहे। त्यानंतर मी आवश्यकतेप्रमाणे त्यात पीठ घालून घेतलं आहे कणकीचं। इथे तुम्ही बेसनसुद्धा घालू शकता, पण आम्हा सगळ्यांना हायपर ॲसिडिटीचा त्रास असल्यामुळे मी डाळीचं पीठ ह्याच्यात घातलं नाही आहे। ओवा घातला आहे, जिरं घातलं आहे, मीठ घातलं आहे, त्यानंतर हळद तिखट आपल्या चवीप्रमाणे घातलं आहे। त्यानंतर याचा एक सॉफ्ट डो तयार करून घेतला, जसे की सगळे तयार करतात तसाच एक सॉफ्ट डो तयार करून घेतला। छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेतल्या आणि तेलामध्ये तळून घेतल्या आहे। एवढी सोपी ही पालकाच्या रेसिपीची गोष्ट आहे। आता तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघू शकता की माझी मिठाची भरणी ही काचाची आहे। आता एक काचाची भरणी मिठाला का, तर वास्तुशास्त्राप्रमाणे असं म्हणतात की मीठ हे नेहमी काचाच्या भरणीमध्येच ठेवावं, आणि ते मी त्यामुळेच काचाच्या भरणीमध्ये ठेवलं आहे। पण मिठाला वापरायच्या वेळेस मला एवढी काळजी घ्यावी लागते की ही माझी 5वी भरणी आहे, की हात लागल्यामुळे ही भरणी फुटून जाते किंवा तिला तडा तरी जातो। सकाळी घाईच्या वेळी या भरणीमधून मीठ काढताना किंवा एखादं भांडं त्याला लागल्यामुळे किंवा एखादा वस्तू त्याला काढताना बघा अगदी कोपऱ्यात ठेवली असली तरीही तिची जागा मी किती वेळा आतापर्यंत बदलली आहे की तिला अगदी सेफ जागी ठेवावं म्हणून। तरीही हे मीठ नेहमीच माझ्या हाताने सांडत असते किंवा बरणी ही फुटत असते। आतापर्यंत 5दा ही बरणी फुटलेली आहे। आता ही 5वी बरणी आहे, हिचं मुहूर्त माहिती नाही कधी आहे। हिचा आधीच खालचा कोना माझ्या हातून तुटलेला आहे। आता ते तुटलेली फुटलेली कीर गेलेली सुद्धा घरी ठेवू नका बरणी असं सुद्धा म्हटलं जाते, मग त्यामुळे ती बदलवावीच लागते। मग हा असा सॉफ्ट डो तयार करून घेतला, ही पुरी लाटून घेतली, तेल गरम करून घेतलं, तेल लावून पुरी तयार करून घेतली। याला पीठ लावलेलं नाही आहे किंवा घोळानं असं कुठलंच लावलेलं नाही आहे, तेल गरम करून घेतला। तर तुम्ही म्हणाल हे तेल असं का दिसत आहे, तर हे सरसोचं तेल आहे, त्यामुळे हे असं काळपट दिसतं। आणि त्यात तळलेल्या पुऱ्या ह्या खूप छान लागतात। हिवाळ्यात स्पेशली सरसोच्या तेलात तळलेल्या पुऱ्या या खायला हव्या, कारण त्यांनी इम्युनिटी वाढते, त्या तेलामुळे इम्युनिटी वाढते, हाडं बळकट होतात, व्हिटॅमिन D3 मिळतं असं सगळं आपण ऐकलेलं आहे। तर त्याच्यात जे काळं दिसत आहे ते काळं म्हणजे काय, तर मी चुकून माझं काम वाढवायसाठी त्यात मोहरी टाकली आहे। मोहरी मी कशासाठी टाकली ते मला अजूनही कळलेलं नाही आहे। त्यानंतर मी एक छोटासा तुकडा तेलामध्ये घालून घेतला आहे आणि तेल चेक केलं आहे गरम झालं की नाही। तुकडा वर आला तर समजायचं तेल छान गरम झालं आहे, आणि तुकडा वर आला नाही तर समजायचं तेल गरम झालेलं नाही आहे। आता ही अशी पुरी छान खरपूस मी तेलामध्ये भाजून घेतली आहे किंवा तळून घेतली आहे, आणि तुम्ही बघू शकता त्याच्यावर ही मोहरी अशी जळली पुळली मोहरी त्याच्यावर तरंगत आहे। तर ही अशी छान तळून घेतली आहे, आणि त्यानंतर मी टोमॅटोच्या चटणीसोबत ही सर्व केली आहे पुरी। आता टोमॅटोची चटणी कशी करायची, तर ती जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आंबट गोड टोमॅटोची चटणी खूप छान लागते या पुऱ्यांसोबत। तुम्ही पालकाच्या पराठ्यासोबतही ती चटणी खाऊ शकता, आणि आपण जो हा डो तयार केला याच्या पुऱ्याच नाही तर पराठेसुद्धा करता येतात। पण तुम्ही इथे पुऱ्या पण करू शकता आणि पराठे पण करू शकता। हे असं छान सर्व केलं, त्यामध्ये ही टोमॅटोची चटणी आहे आंबट गोड। धन्यवाद, नक्की ट्राय करा।